भारत माता की जय। नरेंद्र जी मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन शिवजयंती 2 दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे, याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केलाय, निषेध केलाय आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर, गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा, जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी या ठिकाणी वाटते। काँग्रेसचा जो देशामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतोय, तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी झोतात येऊ पाहत आहे आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य, शिवाजी महाराजांच्या अवमानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो। मागील नगरपंचायत निवडणुकीत आपल्या हाताखाली हे बुलढाणा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होत्या आणि त्यावेळी आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या टिपू सुलतानचा यांचा देखील फोटो छापण्यात आले होते। तो कोणी छापला मला माहिती नाहीये। नगरपालिकेमध्ये अनेक पत्रकं निघत असतात, कोणी आपापल्या पद्धतीने जसे मतं मागायचे असतात तसे पत्रकं छापतात। नाही, तो पत्र तुमच्याकडून काढण्यात आले नाही अशी माझी माहिती नाही। जर तुमच्या लक्षात आले तर कारवाई करसाल का संबंधित? हा, निश्चितपणे कोणी छापला, काय छापल्याची चौकशी। मतासाठी तुम्हाला टिपू सुलतान चालते, परंतु जेव्हा अशी वेळ आली तुम्ही टिपू सुलतानचा विरोध करता। टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची जी कंपॅरिझन करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं जे अवमूल्यन केलं गेलं, त्यांच्या बाबतीमध्ये जे या ठिकाणी अवमानकारक बोललं गेलं, ते या ठिकाणी त्याचा आम्ही निषेध करतोय।